सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बघा, भारत सरकार PYQ सिरीज बघत आहोत. त्यामधील आपला हा 4था पार्टचा व्हिडिओ आहे. अंगणवाडी संदर्भात एकदम पॉईंट टू पॉईंट त्या हिशोबानेच बनवतो. भारत सरकारने आता आपला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय आरोग्य धोरण. आता मी तुम्हाला नॅशनल हेल्थ पॉलिसीजबद्दल सांगितलेलं आहे. पहिली नॅशनल हेल्थ पॉलिसी 1983ला डिक्लेअर झाली होती. त्यानंतर दुसरी हेल्थ पॉलिसी जी 2002ला डिक्लेअर झाली आणि तिसरी जी हेल्थ पॉलिसी आहे ती 2017 साली झाली. तर भारत सरकारने राष्ट्रीय धोरण कधी जाहीर केले? ॲक्च्युली प्रश्न पाहून उत्तर निवडावं म्हणून हा प्रश्न आपण घेतलेला आहे. म्हणजे पर्यायामध्ये तुमच्याकडे हे 2002 आहे. जर इथं कसं आहे, पर्यायामध्ये जर 1983, 2002 किंवा 2017 असता तर हे तिन्ही पण उत्तर बरोबर राहिले असते. एक लक्षात घ्या, कारण नॅशनल हेल्थ पॉलिसी ही फर्स्ट आहे त्यावेळेस डिक्लेअर झालेली आहे आणि ही सेकंड आहे आणि ही थर्ड आहे. ओके, आता तुम्हाला मी फक्त एक प्रश्न देतो विचार करायला. ठीक आहे, नॅशनल फर्स्ट हेल्थ पॉलिसी जी डिक्लेअर झाली 1983ला त्यावेळेस कोण प्राईम मिनिस्टर होते? 2002ला कोण प्राईम मिनिस्टर होते? हे तुम्हाला प्रश्न असेल. पंतप्रधान कोण? 2017ला अर्थात माननीय विद्यमान जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब हे आहेत. ओके, परंतु तुम्हाला हे दोन प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि एक लक्षात घ्या, कमेंट बॉक्समध्ये सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात 101% हे पण लक्षात राहील, हे पण लक्षात राहील. आपल्याला महिला धोरण आणि राष्ट्रीय महिला धोरण, राज्यातील महिला धोरण हे पण तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे. जसं आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 4 महिला धोरण डिक्लेअर झालेले आहेत, बरोबर. 4ही पण महिला धोरणबद्दल तुम्हाला सविस्तर सांगलेलं. तसंच राष्ट्रीय आरोग्याच्या संदर्भात देखील आत्तापर्यंत 3 वेळेस काय झालेलं आहे, हेल्थ पॉलिसीज डिक्लेअर केलेले आहे स्टेट गव्हर्नमेंटनं, सेंट्रल गव्हर्नमेंटनं. ओके, हा आपला पहिला प्रश्न होता. समजला असेल अशी अपेक्षा करतो. पुढचा प्रश्न पाहूया. सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या किती टक्के करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मुख्य गाभा आहे? तर ॲक्च्युली 2 ते 3% हेल्थ पॉलिसीवर खर्च करणं हे एक टार्गेट आहे कुठल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचं. आता राष्ट्रीय हेल्थ मिशन तुम्हाला मी सांगितले, राष्ट्रीय आरोग्य अभियान हे 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे, NRHM आणि NUHM. बघा, NRHM वर जास्त प्रश्न आले तुलनेत NUHMच्या. पुन्हा एकदा सांगतो मी, NRHM R फॉर रुरल लक्षात ठेवा, म्हणजे ग्रामीण भागासाठी. U फॉर अर्बन लक्षात ठेवा. आता ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, ज्या शहराची 50,000पेक्षा कमी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी NRHM ही पॉलिसी राबवली जाते. ज्या शहराची 50,000पेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्या ठिकाणी NUHM ही जी आहे ती म्हणजे अभियान राबवलं जातं. मी तुम्हाला NRHM आणि NUHM बद्दल बी आपल्या कोर्समध्ये जो आहे तांत्रिक कोर्स जो 99 रुपयाला आहे त्यामध्ये दिलेला आहे. टेस्टमध्ये पण तुम्हाला कव्हर करून घेतलेला आहे. ओके, कदाचित हे तुम्हाला समजलं असेल नेमकं काय आहे, NRHMची उद्दिष्टे काय आहेत. NRHMवर व्हिडिओ देखील अपलोड आपण करणार आहोत. याच्यामध्ये NRHMचं बेसिक इंट्रोडक्शन देखील व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये अवेलेबल होऊन जाईल. ओके, हे तुम्हाला समजलं असेल अपेक्षा करतो. आता NHM पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे 2 पॉईंट आहेत आणि एक ग्रामीण भागासाठी आणि एक शहरी भागासाठी. बरं, NRHMची सुरुवात जी झाली ती 12 एप्रिल 2005 साली आणि NUHM याची सुरुवात कधी झाली तर ह्याच्यानंतर झाली. कारण लक्षात घ्या, NRHM आधी इम्प्लिमेंट केलं त्यामुळं NRHM आणि NUHM जास्तच कसं जास्त हे दिसत होतं. हे सांगितलं मी तुम्हाला कधी सुरू झालं तर ते 2014ला NUHM सुरू झालेलं आहे. तारीख बी लक्षात ठेवा, 20 जानेवारी. ओके, आता NUHM बद्दल पुस्तकामध्ये थोडी कमी माहिती आहे, परंतु आहे ती योग्यच आहे. त्यामध्ये काही पॉईंट नसलेले ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. बघा, व्हिडिओमध्ये किती प्रश्न कव्हर करतो त्याच्यापेक्षा व्हिडिओमध्ये किती इन्फॉर्मेटिव्ह आणि एक्झामिनेटिव्ह माहिती देतो ह्याला महत्त्व द्या तुम्ही. 2 प्रश्नाला 5 मिनिट झालेत आपले इथं. ओके, परंतु ठीक आहे, 15 मिनिटाचं 10 प्रश्नाच्या वर मी घेणार नाही आणि मला ते आवडत पण नाही, कारण कन्सेप्ट क्लिअर शिवाय
पुढे जाण्यात उपयोग बी नाही। मी पुन्हा एकदा सांगतो, क्लिअर करा, NHM, NRHM आणि NUHM, ठीक आहे। आता NUHM बद्दल बघतोय अर्बनमध्ये, ही सुरुवात झाली 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये। आता वेगळ्या अँगलनं जर तुम्ही विचार कराल तर तुम्हाला प्रश्न येईलच ना की कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ती सुरुवात झालेली आहे। बरं, आता तुम्हाला माहिती आहे ना एकूण किती पंचवार्षिक योजना होत्या, आता ते पण बंद झालेलं आहे। 1951 ते 56, 56 ते 61, सॉरी हां 61 ते 66 मधला 66 ते 69 हे 3 वर्षाचा होता, ओके। त्यानंतर 69 ते 74, 74 ते 78 ही 5वी झाली। त्यानंतर 78 ते 80 पर्यंत हे वेगळं म्हणजे इयर प्लॅन होते। त्यानंतर 81 ते 85, 85 ते 90, परत 91 आणि 92ला काही नव्हते, म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 7, त्यानंतर 92 ते 97, 97 ते 2002, 2002 ते 2007, 2007 ते 2014 आपलं हां ओके। चला बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 12व्या पंचवार्षिक म्हणजे 2014ला ती सुरू झालेली आहे। ॲक्च्युली सेंट्रल मिनिस्ट्री केंद्र मंत्रिमंडळानं त्याला 2013 मध्येच अप्रुव्हल दिलेलं होतं। बरं, आता फंडिंगच्या बाबतीत म्हणाल NUHMचं, बरं का, NUHMचं फंडिंग ते आहे ना 75% आणि 25% म्हणजे 75% केंद्र सरकार आणि ही राज्य सरकार, परंतु काही राज्यामध्ये हे 90-10% आहे, लक्षात घ्या। ते कोणकोणत्या ईशान्य भारतामध्ये जनरली ते दिलेलं जाते की एवढं फंडिंग ईशान्य भारतातल्या राज्यांना ते देत असतात, ओके। फंडिंगचं लक्षात राहू द्या। महाराष्ट्राच्या संदर्भात म्हणलं तर 75-25% असं राहील। त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 अंतर्गत अभ्रक मृत्यू दर डॅश डॅश पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। याचं उत्तर हे 30 आहे। अभ्रक मृत्यू दर, आता मृत्यू दर कितीसाठी कमी केला जाईल हे पण तुमच्या लक्षात राहू द्या, 1000 जन्माच्या मागे, ओके। आणि माता मृत्यू दर MMR इंग्रजीमध्ये आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेट हे सांगितलं मी 30, आणि MMR किती टक्के ठेवलं होतं बघा, 100 प्रति 1 लाख, ओके, 100 प्रति 1 लाख, आणि ते 2010 पर्यंत टार्गेट त्यांना अचीव करायचं होतं। म्हणजे पॉलिसीजमध्ये ते ज्यावेळेस डिक्लेअर करतात ना ते लक्षात घ्या। पुन्हा एकदा सांगतो, पहिल्या प्रश्नामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की मी पॉलिसी डिक्लेअर म्हणजे सांगितलं होतं की पॉलिसी काय, तर आत्तापर्यंत 3 हेल्थ पॉलिसी डिक्लेअर झालेले आहेत, ओके। पहिली 1983ला, त्यानंतर 2002ला, 2002च्या पॉलिसीमधला एक टॉपिक आहे, बरोबर। 2017च्या संदर्भात मी सविस्तर सांगितलेलं आहे, आणि 2017ची तिसरी पॉलिसी, ह्या 2 वेळेस कोण पंतप्रधान होते तुम्हाला ते सांगायचे आहे, ओके। आता ह्याच्यात भरपूर उद्दिष्ट ठेवले होते, परंतु या संदर्भात आपण एवढं पाहिलेलं आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया, डायरेक्ट तिसरी हेल्थ पॉलिसी आहे आपली, राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 अंतर्गत अभ्रक मृत्यू दर डॅश डॅश पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर त्याचं उत्तर आहे 28। बरं, तुम्ही एक लक्षात घ्या, 30 तर 2002च्या ह्याच्यामध्ये ठेवलं होतं, ह्याच्यापेक्षा अर्थात ते कमीच करणार ना, बरोबर। आता नॅशनल हेल्थ पॉलिसी जी तिसरी आहे 2017ची, त्यामध्ये वेगवेगळे टार्गेट ठेवलेलं आहे, आणि टार्गेट ठेवताना एक वर्ष ठेवलेलं आहे। आता अभ्रक मृत्यू दर, अभ्रकच्या संदर्भात जर म्हणाल तर त्यांनी 28 प्रति हजारी, लक्षात ठेवा, प्रति हजारी, आणि ती कितीपर्यंत गाठायचे, त्यांना 2019 पर्यंत गाठायचं होतं, म्हणजे इथंपर्यंत त्यांनी ठेवलेलं होतं। आता ही इयर आहे, संपून गेलं, गाठलं का नाही ते पुढचा प्रश्न राहिला, आपल्याला फक्त परीक्षेच्या संदर्भात लक्ष द्यायचं, बाकी काहीच विचार करायचे। त्यानंतर बालक मृत्यू दर, आता त्यामध्ये काय असते बालक मृत्यू दर, वय जर विचार केला तर 0 ते 5 वर्षाचं कन्सिडर केलं जातं। अभ्रकच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्ही 0 ते 1 वर्षापर्यंत त्याला कन्सिडर करा, ओके। आता बालक मृत्यू दर त्यांना 23 पर्यंत गाठायचं होतं, म्हणजे 23 पर्यंत खाली आणायचं आहे, आणि ती 2025 पर्यंत त्यांनी ते टार्गेट ठेवलेलं आहे। त्यानंतर नवजात मृत्यू दर, नवजातचा काय असतं माहिती का अर्थ, 0 ते 28 दिवसात जो जन्मलेला असतो ना बाळ,
त्याला वाचवणं किंवा त्याचा मृत्यू रेट हाय असतो तर ते कमी करणं, तर त्याचं जर टार्गेट ठेवले होते त्याने ती 16, परंतु ही टार्गेट 2025 पर्यंत गाठायचं होतं. आता ॲक्च्युली भरपूर टार्गेट आहेत, परंतु आपली परीक्षा आहे महिला आणि बालविकास या संदर्भात, म्हणजे ICDC. मग मी तुम्हाला सांगतो कोणाच्या संदर्भात, बालकाच्या संदर्भात. आता तंबाखू सेवनाचं बी टार्गेट 15% कमी करायचे 2020 पर्यंत आणि 2025 पर्यंत 30% पर्यंत करायचे, पण तेवढं आपल्याला एवढं महत्त्वाचं नाही आहे. त्यानंतर विविध आजाराच्या संदर्भात आहेत, म्हणून हे प्रश्न आपण घेतलेला आहे. पण आता आपल्याला आणखीन एक टॉपिक येतो जे नेहमीच्या संपर्कातला, एक तर लसीकरण. काय लसीकरणाच्या बाबतीत देखील तुम्हाला एक टार्गेट दिलं आहे त्याने, 0 ते 1 वर्ष वयोगटाची जी लसीकरण करायचे ते पूर्ण करायचे 90% पर्यंत पूर्ण झाले पाहिजे. आणि त्याचाच बी एक टार्गेट वर्ष कोणत्यापर्यंत ठरलं ते 2025. आणि इव्हन लसीकरण सक्सेसफुल व्हावं यासाठी केंद्र शासनानं मिशन इंद्रधनुष्य ही एक योजना राबवलेली आहे. इंद्रधनुष्यमध्ये किती रंग असतात? 7, बरोबर. 7 आजार त्यांनी कव्हर केले होते, परंतु नंतर 4 टाकलेत, असं आत्ता तरी 11 आहेत. जर काही वाटलं, काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, हे एक आहे. म्हणजे बघा, तुम्हाला मी सांगतोय की नॅशनल हेल्थ पॉलिसी आपल्याशी निगडीत आहे का? आहे, कारण मी म्हणून तर अभ्याक मृत्यूदरचं घेतलेलं आहे, बालक महिला याच्या संदर्भात मी ते घेतलेलं आहे. त्यानंतर कुष्ठरोगमुक्त भारत करायचे आपल्याला 2018 पर्यंत, क्षयरोगाचं निर्मूलन करायचं 2025 पर्यंत, हे काला आजार मुक्त करायचे आपल्याला 2017 पर्यंत. त्यानंतर अंधत्वाचे प्रमाण कमी करायचे प्रति हजारी प्रति व्यक्ती 0.25% पर्यंत करायचे, परंतु 2025 पर्यंत. असे वेगवेगळे टार्गेट दिलेले आहेत, पण आपण मेनली कशावर फोकस केला ते पाहूया. आता आपला शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे, राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 नुसार हत्तीपाय निर्मूलनाचे उद्दिष्ट कोणत्या सालापर्यंत गाठावायचे आहे? तर आता तुम्हाला वाटेल हत्तीपाय हे आलंच, मग हे जर आलंच तर ते लक्षात ठेवा की कोणकोणत्या प्रकारे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतात. तर त्याचं टार्गेट त्यांनी ठेवलेत 2015 पर्यंत. ते झालंय का न झालंय तो प्रश्न नाही, परंतु कोणत्या पॉलिसीमध्ये काय टार्गेट दिलं होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे प्रश्न यापूर्वी आलेले आहेत, त्या दृष्टीनं आपण ते घेतलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये. ओके, ठीक आहे. आपला हा व्हिडिओ 5 प्रश्नाचा झाला असला तरी तुम्हाला 50 प्रश्न किंवा प्रश्नाचा ॲटिट्यूड कसा असतो ते समजलं असेल ते पाहूया. नॅशनल हेल्थ पॉलिसीवर ते प्रश्न अजून बनवणार आहे मी. बनवल्यानंतर आपण प्रश्न आता स्वतः मी बनवेल, त्यानंतर त्या हिशोबाने आपण काम करूया. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.